आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरात जालना शहर महानगरपालिकेचा मोतीबाग परिसरात एक स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव आहे। या तलावात गेल्या काही वर्षांपूर्वी एक दुर्घटना घडली होती, त्यामुळे हा तलाव बंद होता। सध्या या तलावाची दुरुस्ती सुरू झाली आहे आणि अवघ्या 2 महिन्यांमध्ये हा स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव बच्चे कंपनी आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे। उन्हाळ्याच्या तोंडावरच हा तलाव सुरू होत असल्यामुळे बच्चे कंपनी आणि नागरिकांना एक सुखद दिलासा मिळणार आहे। या तलावाच्या संदर्भात माहिती देत आहेत जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर। सर, गेल्या अनेक वर्षापासून जालना शहराचं वैभव असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव बंद आहे आणि अनेक ठराव घेतले गेले, सर्वसाधारण ठराव घेतले गेले, पण ते झालेलंच नाही। काय सांगाल याबद्दल? हे खरं आहे की गेल्या 3-4 वर्षापासून आपला 4-5 वर्ष झाली हा जलतरण तलाव बंद आहे। या संदर्भात आपण DPDCमध्ये प्रस्ताव दाखल केला होता आणि आपल्याला त्याची मान्यताही गेल्या वर्षीमध्येच मिळाली, म्हणजे 23-24मध्ये आपल्याला या कामासाठीची प्रशासकीय मान्यता मिळाली होती। लोकसभा कालावधीमध्ये ती प्रशासकीय मान्यता आदल्या दिवशी मिळाल्यामुळे आपण ते टेंडर लोकसभेनंतर केलं आणि ते टेंडर आता फायनल करून त्याची अलॉटमेंट झालेली आहे। आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि हे काम उद्यापासून सुरू होतं आहे आणि येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये आम्ही त्यांना टार्गेट तसं दिलेलं आहे की 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे, की 2 महिन्यामध्येच हा जलतरण तलाव नागरिकांच्या उपयोगासाठी आणि वापरासाठी खुला होईल।